हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राज. जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःची आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना दुःख, अडचणी, संकटे, प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यात येत असतात. जेव्हा आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम येतात, आपली मानसिकता खराब होत असते आणि सर्व गोंधळ होत असतो. आणि यातून एक गोष्ट निर्माण होते, ते म्हणजे जर प्रॉब्लेम आयुष्यात आलं तर माणूस स्वतःला दोष देतो, इतरांना दोष देतो. म्हणून जर आयुष्यात आपल्या प्रॉब्लेम येत असेल, संकट नसतील, तर ते फक्त एक खेळ असतो, त्याप्रमाणे घ्यायचं आणि सोडून द्यायचं. कारण खेळात माणूस हारतो, जिंकतो, या गोष्टी चालू राहतात. पण माणसाची पहिली भूमिका ही असते की जर संकट आपल्या आयुष्यात आलं, दुःख आपल्या आयुष्यात आलं, तर तो टेन्शन घेतो, त्याची मानसिकता जास्त खराब होते. तसं काही करू नका, कारण त्याने काय होतं, आयुष्य हे कठीण बनतं. हा जो प्रवास आहे तो कठीण होतो आणि दुःख हे येणार आहे. म्हणून त्याला हसतमुखाने स्वीकारा आणि आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे तो सुखकर करण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, आज मी तुमच्या डोळ्यासमोर एक अत्यंत मनाला स्पर्श करेल असा विषय घेऊन आलो, जो श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, मोठा असो, प्रत्येकाच्या आयुष्यात ती गोष्ट सारखीच असते आणि ती गोष्ट म्हणजे आठवणी. एक सुंदर वाक्य आहे मित्रांनो, आठवणीचा जो प्रवास असतो तो कडू असतो, गोड असतो, पण माणूस त्यातून घडत असतो. आठवणीचे जे क्षण आहे मित्रांनो, तो मोमेंट आहे, ते पुन्हा कधीच आयुष्यात येत नाही. जशी वेळ असते, एकदा निघून गेल्यानंतर पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येत नाही. मित्रांनो, तुम्हाला एक साधा आणि सोपा प्रश्न विचारतो, ते कमेंट्स मध्ये तुम्ही सांगा, आयुष्य म्हणजे काय आहे? तर याचं मी उत्तर देतो, तुम्ही नक्की द्या अशी आशा करतो. आयुष्य म्हणजे एका पाठोपाठ एक येणारी एक मालिका आहे. हे जे क्षण असतात ते आपल्या आयुष्यात येतात, आपल्या मनाला स्पर्श करतात, किंवा जो प्रवास असतो ते क्षण आपल्याला आठवणीच्या एका प्रवाहात घेऊन जातात आणि ह्या आठवणी जाता जाता किंवा क्षण जाता जाता आपल्या मनावर एक ठसा उमटून जातात आणि ह्या सर्व प्रवासाला, ह्या सर्व गोष्टींना आठवण असे म्हणतात. आता प्रत्येकाचं बालपण किंवा लहानपण आणि आपला तो शाळेतील मित्र, त्याच्या सोबतच्या काही आठवणी, रस्त्यावर खेळलेली एक आठवण असेल तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा. किंवा शाळेची ती घंटा आठवा, की वाजली, ती पळत सुटणारी ती मुलं डोळ्यासमोर आणा. आपल्या आयुष्यातलं पहिलं पाऊल आठवा, जेव्हा आपण लहान होतो, आपण चालायला लागतो, तो क्षण डोळ्यासमोर आणा. आईच्या हाताचं ते गरम जेवण आठवा, जे मुलं पुणे, मुंबई, इतर काही ठिकाणी जॉब साठी जातात, शिक्षणासाठी जातात, तर आई जेव्हा पहिला घास आपल्या मुलाला भरवते, चारते, तो क्षण डोळ्यासमोर आठवा. आपल्या आयुष्यात एक पात्र खूप महत्वाचं आहे. त्या पात्राचं नाव म्हणजे बाबा, वडील, बाप. त्यांच्या खांद्यावरती नाकळत जी झोप येते आणि आपण झोपून जातो तो क्षण. आज या सर्व आठवणी तुमच्या समोर किंवा डोळ्यासमोर अशा फिरत असतील तर नक्की तुमच्या डोळ्यात पाणी येत असते. आणि काही मित्र माझे असे असतील की त्यांच्या चेहऱ्यावर स्माइल सुद्धा येत असते. मित्रांनो, आयुष्याचा हा प्रवास करत असताना वेळ ही खूप महत्वाची आहे, म्हणून वेळेची किंमत करायलाच पाहिजे. कारण एकदा वेळ निघून गेल्यानंतर ती वेळ पुन्हा आयुष्यात येत नाही किंवा आणता येत नाही. आणि एक सत्य आहे मित्रांनो, वेळ कोणासाठी थांबत नाही. किती काही झालं, ती वेळ असते, ती आपलं काम करून निघून जात असते. म्हणून आज त्या आठवणी, तो क्षण आज जगायला शिका. एखादी गोष्ट जर खाण्याचं मन होत असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आज मी भजी, वडापाव किंवा काही गोष्टी खायचं मन होत असेल तर नक्की. श्रीमंत माणूस असो किंवा गरीब माणूस असो, वेळ त्याच्यासाठी थांबत नाही. आणि वेळ माणूस विकत घेऊ शकत नाही. एखाद्या बाजारात गेला, सांगितलं की मला वेळ द्या, तर आपण घेऊ शकत नाही वेळ. तुम्ही तुमचा जो आयुष्याचा प्रवास आहे, वेळ कधी गेली ते कळलंच नाही असं पण वाटत असेल
ज्यांना हा असा अनुभव आला असेल की मी माझं बालपण जगलोच नाही, मी हरवलं माझं बालपण, त्यांनी नक्की कमेंट्स करा. आता मी मगाशी बोललो की वेळ आपल्या आयुष्यातून कधी गेली कळलंच नाही, असे माझे मित्र असतील. पण या ओळीचा अर्थ तेव्हाच कळतो मित्रांनो, जेव्हा आपण मागे वळून बघतो. मागे म्हणजे काय, आपल्या भूतकाळात आपण वळून बघतो आणि मित्रांनो लक्षात येतं की आपण जे क्षण होते, जे साधे सामान्य समजून सोडून दिले होते, ते क्षण आज आपल्यासाठी मौल्यवान ठेवा बनले. मग तुमच्या आयुष्यात जर असे क्षण असतील तर नक्की मला सांगा. कोणी परदेशात गेला असेल, पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस प्रत्येक काम करतो, येईल ते काम करतो, प्रपंचासाठी, परिवारासाठी, इतर काही गोष्टीसाठी. कोणी दुसऱ्या शहरात गेला असेल आणि एक सेन्सिटिव्ह भाग म्हणून काही मित्र असे असतील की ते या जगात सुद्धा नाही. पण मी हे जे सांगतोय आणि तुम्हाला पण अनुभव असेल की ते एकेकाळी तुमच्या आयुष्याचा भाग होती, तुमच्या आयुष्यात त्यांचं महत्वाचं स्थान, आणि ती फक्त आज आठवणीमध्ये आणि फोटोमध्ये उरली आहेत. आठवणीचे जे मोल असतात ते खूप कठीण असतात मित्रांनो. म्हणून प्रत्येक क्षणाला जे स्वतःला वाटतंय ते करा. तुमची इच्छा झाली कुठेतरी फिरायला जा, या निसर्गाचा आनंद घ्या, नेगेटिव्ह विचार मनातून काढून टाका. मित्रांनो आज एक गोष्ट किंवा घेण्यासारखी आहे, आठवणी या दुःखाचं कारण नसतात. आठवणी आपल्याला जगण्याचं बळ देत असतात. आता तुमच्या मनात, तुमच्या बौद्धिक पातळीवर एक प्रश्न विचारतो, चांगल्या आठवणी पण तुमच्या आयुष्यात असतील. तुम्हाला पहिला इंटरव्ह्यू साठी बोलवलं असेल, त्यात तुम्हाला अनुभव आले असतील, किंवा एखादी गोष्ट अशी घडली असेल की ती घडायला नको पाहिजे होती पण ती घडली आणि तुमचा ती गोष्ट घडल्यानंतर फायदा झाला, तुम्हाला एक म्हणजे तुमचा जो गोल होता तो मिळाला, असं सुद्धा झालं असेल. आता याची ऑपोजिट बाजू अशी आहे की ज्या क्षणी आपण एकटे असतो, एकांत माणसाला खात असतो, वैचारिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या आणि इतर काही, तेव्हा त्या जुन्या आठवणी आपल्याला आधार देतात. आईची जी आठवण असते ती आपल्याला माया करत असते, त्या आठवणी आपल्याला बळ देतात. वडील आपल्याला नेहमी सांगत असतात हे नको करू, ते नको करू, आणि इतर गोष्टी आपण करत असतो. आणि वडिलांच्या ज्या गोष्टी आपल्याला आधार देत असतात, आपल्याला मजबूत बनवत असतात. मित्र असे असतात की आपल्या दुःखाच्या वेळी धावून येत असतात, मग त्यांच्या सुद्धा काही आठवणी असतात आणि या सर्वांच्या आठवणी ज्या असतात त्या आपल्याला जगण्यासाठी आपली ताकद बनत असतात. म्हणून आठवणी ह्या ओझं नसून त्या आपल्या मनातला एक खजिना आहे. ज्या क्षणात आपण रडलो, हसलो, कॉलेज जीवनामध्ये असेल तर प्रेम केलं असेल, ते क्षण, तो टाइम, तो कालावधी जरी संपला असला तरी त्यांची भावना कायम आपल्या सोबत राहते. म्हणून आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यात पुन्हा येणार नाही. म्हणून दुःख राहणं किंवा स्वतःला मनस्ताप करणं, माझ्या सोबतच का वाईट होतंय, अशा गोष्टी करू नका. मित्रांनो आजचा जो क्षण आहे तो जगा, कारण हा क्षण निघून गेल्यानंतर तो क्षण रूपांतरित होऊन आठवणीमध्ये रूपांतर होणार आहे. म्हणून आनंदी राहा. मित्रांनो माणसाचा एक गुणधर्म आहे, जर एखादी गोष्ट वाईट झाली की तो स्वतःला दोष देतो. दोष देऊन तो शांत बसत नाही, तो इतरांना सुद्धा दोष देतो. आई वडील असतील, मित्र असेल, तो स्वतः असेल, किंवा त्यांच्याशी बोलायचं बंद करतो. म्हणून कोणत्याही नात्यात अबोला साधू नका. बोलण्याचा प्रयत्न करा. कमीपणा त्यात काही नाही, एक चांगली सुरुवात करा. जेव्हा आपल्याला खरी किंमत कळते वेळीची, माणसांची, नातेवाईकांची, इतरांची, तेव्हा तो जो कालावधी असतो त्या कालावधीत आपल्याला खूप त्रास होणार. म्हणून आजच सुरुवात करा किंवा आज ठरवा, जी माणसं आपल्या आयुष्यात आहेत त्यांच्या सोबत आपण एक क्षण प्रेमाचा, आनंदाचा, उत्साहाचा, जो क्षण आता आपण जगतोय तो सुद्धा छान आहे, त्याला अजून छान करण्याचा प्रयत्न करा.
कारण कालांतराने वेळ निघून गेल्यानंतर हा जो क्षण आहे तो फक्त आठवण म्हणून राहणार आणि जी पिढी येणार किंवा काही आपले मित्र अजून बनणार त्यांना सांगण्यासाठी की मी असं केलं होतं, म्हणून चांगल्या गोष्टी डेव्हलप करा, चांगल्या गोष्टी शिका, कारण क्षण पुन्हा परत येणार नाही. आणि मित्रांनो, आज या विषयामध्ये खास करून आयुष्य म्हणजे एक घड्याळ आहे, ते सतत पुढे धावत राहणार आहे. म्हणून माणसांवर प्रेम करा, त्यांच्या सोबत वेळ घालवा आणि उद्या हे क्षण आठवण बनतील तेव्हा त्यांची किंमत अनमोल असेल. आपण शब्दात मांडू नाही शकणार. ते कसं, एखादे एक्झाम्पल देतो की जर तुमच्या आयुष्यात चांगलं तुम्ही आता हा वेळ घालवत असाल, तो उद्या तुम्ही जेव्हा सांगणार तेव्हा तुम्ही तो अभिमानाने सांगणार की मी हा क्षण एक असा जगलोय. म्हणून एक चांगली सुरुवात करणं गरजेचं आहे. मित्रांनो, महत्वाचं सांगतो, ज्या आठवणी येतात त्या आठवणीमध्ये फक्त हसू पाहिजे, दुःख नाही, पश्चाताप नाही. मी एवढंच सांगेल मित्रांनो की आयुष्यामध्ये प्रत्येक क्षण जपून ठेवा, इतरांना सांगण्यासाठी, स्वतः प्रेरित होण्यासाठी, स्वतःचं आयुष्य घडवण्यासाठी. मी काही आता उदाहरणे देतो किंवा तुम्हाला समजण्यासाठी एक छान उदाहरण सांगतो. त्यातलं पहिलं उदाहरण असं आहे, तुम्ही थॉमस एडिसन हे नाव ऐकलं असेल. त्यांनी दिवा लावण्यासाठी हजारो वेळा अपयश पत्करले. तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की ठरलात, अपयशी झालात, अनसक्सेसफुल ठरलात, तरी तुम्ही काम कसे काय करत राहील. समाजाची ही अशी मानसिकता. एखादा व्यक्ती जर आयुष्यात फेल होत असेल आणि तो पुन्हा नव्याने उभं राहत असेल तर त्याची पाय खेचले जातात. म्हणून स्वतःला आतून पेटवा, जिद्दीने स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. तेव्हा थॉमस एडिसन म्हणाले, मी हजारो वेळा अपयशी झालो नाही, तर मी हजार अशा गोष्टी शोधल्या ज्या कामात येत नाही. म्हणजे एक आशावादी दृष्टिकोन यातून आपल्याला शिकायला मिळतो. तुम्ही जर आयुष्यात फेल होत असाल, काय होत असेल, तर आयुष्य फेल गेलं असं समजू नका. एक नवीन दिशा मिळण्यासाठी काही गोष्टी आपण करत असतो, त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळत असतं. एखादी गोष्ट फेल गेली म्हणून ते सर्व संपलं असं नसतं. ती जो येणारा दिवस असतो त्याची एक दिशा असते आणि त्याप्रमाणे आपण काम केलं पाहिजे. यातून एक गोष्ट सिद्ध होते की अपयशाच्या त्या वेदनादायी आणि न विसरता येणाऱ्या आठवणी माणसाला अधिक खंबीर बनवतात. मगाशीच बोललो, चांगले काम करत राहा, चांगल्या कामातून तुमची ओळख निर्माण व्हायला पाहिजे. आपण ज्या चुका करतो त्या चुकांमधून आपण शिकत असतो. जो प्रयत्न करत नाही तो शिकत नाही. म्हणून मित्रांनो, एवढंच सांगेल की जर तुमच्या आयुष्यात दुःख, संकटे, प्रॉब्लेम्स जे काही येत असतील तर ते येणाऱ्या दिवसांची किंवा वेळ आपली परीक्षा घेते असं समजून ते घेतलं पाहिजे. आठवणी पण त्या स्वरूपाच्या असल्या पाहिजे की त्या आठवणी जर आपल्याला येत असतील तर त्या आठवणीमध्ये चांगल्या गोष्टींची आठवण आपल्याला यायला पाहिजे. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू नवीन विषयासह, नवीन धोरणासह. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.